जय महाराष्ट्र मित्रांनो, आताची एक महत्त्वाची बातमी, शिवसैनिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी। गेल्या अनेक वर्षापासून दसरा मेळावा हा शिवसैनिकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा मेळावा असतो। हा मेळावा मात्र या वर्षीचा अतिशय ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व असणार आहे। शिवसैनिकांना आनंद देणारी बातमी म्हणजे ज्या कुटुंबावर ठाकरे कुटुंबावर शिवसैनिक जीवापाड प्रेम करतो त्या ठाकरे कुटुंबासंबंधी आणि शिवसैनिकासंबंधी ही ताजी बातमी आपण बघणार आहोत। ठाकरे घराण्यातील हा आता एक नवीनच ठाकरे एंट्री घेत आहे आणि त्याचं ग्रँड लॉन्चिंग सुद्धा या दसरा मेळाव्यात होणार आहे। नेमकं काय झालंय ते सविस्तर आपण बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन तथा राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालंय। दसरा मेळाव्याला नेहमीच ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व असतं। यंदाचा मेळावा मात्र खास ठरणार आहे, कारण याच व्यासपीठावरून तेजस उद्धव ठाकरे यांचं राजकारणातलं औपचारिक लॉन्चिंग होणार आहे। आदित्य ठाकरे यांचं लॉन्चिंग बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 2012ला युवासेना स्थापन करून झालं होतं। बाळासाहेब ठाकरेंनी तलवार देऊन आदित्य ठाकरे यांना राजकारणात आणलं। आदित्य ठाकरे यांनी युवांची तरुणांची चांगली फौज बांधली आणि देशाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात युवासेना पोहोचवली। आता तसंच तेजस ठाकरे यांचं सुद्धा लॉन्चिंग होणार आहे। तेजस ठाकरे यांच्याविषयी सांगायचं तर तेजस ठाकरे यांचा आतापर्यंतचा प्रवास हा प्रामुख्याने शांत व अभ्यासू म्हणून पाहिला गेला आहे। मात्र जेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की तेजस हा माझ्यासारखाच आक्रमक आहे आणि त्याला तोडफोड करायला आवडतं, म्हणजेच ठाकरे घराण्यातून बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर जर कोण आक्रमकता जास्त असेल तर ते तेजस ठाकरे। त्यामुळे त्यांच्या ज्या लॉन्चिंगची शिवसैनिक आतुरतेने वाट बघत होता आणि ती लॉन्चिंग आता या दसरा मेळाव्यात शिवतीर्थ म्हणजेच छत्रपती शिवाजी पार्क मैदान दादर येथे होणार आहे। मुंबई ही शिवसेनेची पारंपरिक ताकद आहे, मात्र गेल्या वर्षीपासून आक्रमकता जी काही सोडली होती ती तेजस ठाकरे यांच्या रूपाने पुन्हा येईल आणि तेजस ठाकरेंना लॉन्च करून मुंबईतील प्रत्येक शाखेत शिवसैनिक युवा सैनिक यांना त्यांची भेट घेऊन जी सांगड घालण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव आहे। पक्षाचे वरिष्ठ नेते सांगतात की तेजस पुढील महिन्यात काही शाखांना भेटी देणार आहे, प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क साधणार आहे, त्यांना प्रेरणा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल। शाखांमध्ये जाऊन त्यांची समस्या माहिती करून घेणे, ती सोडवण्यासाठी प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली आहे। त्यामुळेच कार्यकर्त्यांना नेतृत्व आपलं ऐकतं अशी भावना निर्माण होईल। युवा पिढीला हाताशी घेणं आणि जुन्या कार्यकर्त्यांचा विश्वास टिकवणं या दोन आघाड्यांवर तेजस ठाकरे काम करतील। त्यांच्या सहभागामुळे पक्षाच्या प्रतिमेला ताजेपणा येईल, तरुण मतदारामध्ये एक वेगळं आकर्षण निर्माण होईल। शिवसेना पक्षासाठी हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। मुंबईसारख्या महानगरात तेजसची उपस्थिती पक्षाच्या प्रचाराला आणखीन ऊर्जा देईल। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील ही नवी राजकीय जोडी, अनुभवी नेतृत्व आणि नव्या पिढीचा उत्साह यामुळे मुंबईत पक्षाला थेट फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। यंदाचा दसरा मेळावा हा त्यामुळेच राजकीय संदेश देणारा जर ठरलाच आहे। राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधू तर एकत्रच आले, परंतु अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना एक नवीन जोडीदार म्हणजेच तेजस उद्धव ठाकरे हे सुद्धा राजकारणात येणार असल्याने शिवसैनिक आतुर आहे आणि याकडे महाराष्ट्राचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। तेजस ठाकरे हे जसे अनेक दिवसापासून राजकारणात प्रचारात दिसतात, मात्र ते पूर्ण ॲक्टिव्ह नव्हते, परंतु आतापासून मुंबई महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या अगोदर त्यांचं जे महत्त्वाचं राजकारणात यशस्वी पाऊल आहे ते मात्र अतिशय दमदार पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तेजस ठाकरे यांना लॉन्च केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये जो काही जोश आणि चैतन्य निर्माण होईल का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।